My dear student, welcome back to Jadav's Mathematics classes Hingoli. So in today's session we are going to solve one important question from grade 8 standard, that is x minus 2x plus 8 divided by 3 equals 1 by 4 in bracket x minus 2 minus x divided by 6 bracket close minus 3. But before going to solve this question, I have to say something about this question. अशा टाइपच्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी बेटा एक मेथड यूज केल्या जाते. त्या मेथडचं नाव आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. आय होप तुम्ही याआधी पण या मेथडचं नाव ऐकलं असाल, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. युजली आपण ती मेथड 5th आणि 6th स्टँडर्ड पासूनच शिकत आलेलो आहोत. तर काय आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड? सर्वात आधी बेटा या एक्सच्या खाली काही नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणजे काय? या डिनॉमिनेटरने या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावं लागतं. पुन्हा जो मिडलचा साइन आहे तो ऍज इट इज ठेवावा लागतं आणि या नंबरने या पूर्ण न्यूमरेटरला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. या प्रोसेसला बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड असं म्हणतात. चला तर मग या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करूया. 3 × x काय होऊन जाणार? 3x. 3 × x काय होऊन जाणार आहे इथं? 3x मायनस. सर्वात महत्वाची स्टेप अशा टाइपच्या क्वेश्चनची बेटा, जेव्हा पण सेंटरचा साइन हा मायनस साइन असेल आणि मायनस नंतर जर सपोज तुमच्याकडे 2 किंवा 3 नंबर येत असतील तर बेटा प्लीज मायनस साइन नंतर ब्रॅकेट घ्या. जर सपोज तुम्ही मायनस साइन नंतर ब्रॅकेट जर घेतलं नाही बेटा तर तुमचं क्वेश्चन रॉंग होऊन जाणार, तुम्हाला प्रॉपर सोल्युशन मिळणार नाही. त्यामुळे मायनस साइनच्या नंतर या वननी या नंबरला, इथे 2 नंबर आहेत 2x + 8, या वननी या नंबरला मला मल्टिप्लाय करायचं आहे पण सेंटरला मायनस साइन येतो म्हणून मायनसच्या नंतर इथे ब्रॅकेट देणं खूप गरजेचं आहे. तर इथे येणार 2x + 8 डिवाइडेड बाय काय होऊन जाणार? 3 होऊन जाणार इक्वल टू हा 1/4 ऍज इट इज. पुन्हा बेटा या एक्सच्या खाली काही नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे. इथे पण बेटा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडच यूज करणार आहोत. बऱ्याचशा मुलांना डाऊट येतो की सर आम्हाला कसं कळणार की क्रॉस मल्टिप्लिकेशन कधी यूज करायचं आहे आणि सरळ सरळ क्वेश्चनचं आन्सर कसं सॉल्व्ह करायचं. जसं की काही मुलं म्हणतील सर इथं आम्ही असं करतो ना, x - 2x + 8 आहे आणि 3 × 1 3 करतो. नाही बेटा, जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड कसं असते, जेव्हा 2 फ्रॅक्शन्स असतात म्हणजे म्हणजे 2 फ्रॅक्शन्स असतील, सपोज 1/2 - 1/3 असेल. आता हे 2 फ्रॅक्शन्स झाले. अशा टाइपच्या फ्रॅक्शन्सला सॉल्व्ह करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करा. आता तुम्हाला कसं कळणार? या क्वेश्चन मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करायची आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की x / 1 काही नसते म्हणजे 1 असतं. ऑफकोर्स x/1 - 2x + 8 / 3 म्हणजे तुमच्याकडे बेटा 2 फ्रॅक्शन फॉर्म मध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स येत आहेत. तर अशा वेळेस तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड इथे यूज करावी लागणार आहे. आय होप तुम्हाला थोडीशी आयडिया लागलीच असेल. सिमिलरली इथे पण x / 1 - 2 - h / 6 आहे. इथे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करणार आहोत. तर सर्वात आधी 6 × x काय होऊन जाणार? इथं 6x होऊन जाणार आणि पुन्हा बेटा मायनसच्या नंतर माझ्याकडे 2 टर्म येत आहे. किती टर्म येत आहे? 2. प्लीज त्याच्यानंतर ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाही. डिवाइडेड बाय 1 × 6 काय होऊन जाणार? 6 आणि हा माझ्याकडे -3 ऍज इट इज. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला नेक्स्ट स्टेप करूया. 3x ऍज इट इज राहणार आहे मायनस. बेटा मायनसच्या नंतर माझ्याकडे 2 टर्म आहे 2x + 8 आहे. या मायनसने या 2x ला पण मल्टिप्लाय करावं लागतं आणि 8 ला पण मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे हा 2 × x होऊन जाणार 2x आणि हा मायनस आणि हा प्लस प्लस मायनस -8 होतं. बरेचसे मुलं इथे चुकतात. डायरेक्ट मुलं काय करतात? हा प्लसचा साइन इथे प्लस लिहून टाकतात. नाही बेटा, तसं नाहीये. ऍक्च्युली या मायनसने या पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर साइन्स मल्टिप्लिकेशन साइन सोबत करावं लागतं आणि नंबर्स मल्टिप्लिकेशन नंबर सोबत करावं लागतं. या गोष्टीची प्लीज तुम्ही काळजी घ्या. मायनस प्लस काय होऊन जाणार? मायनस आणि 8 जशाला तसे. त्याच्यानंतर डिवाइड बाय 3 ऍज इट इज राहून जाणार इक्वल्स टू हा 1 / 4 पुन्हा 6x. पुन्हा बेटा तीच मेथड आहे. मायनसच्या नंतर ब्रॅकेट आहे, मायनसनं त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. -2 ऍज इज राहणार. हा मायनस आणि हा मायनस 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 प्लस होत असते म्हणून प्लसचं साइन द्यायचंय. प्लस x होऊन जाणार आणि डिवाइड बाय काय होऊन जाणार? 6 आणि हा -3 ऍज इट इज. आता काय करायचं बेटा? न्यूमरेटरला सॉल्व्ह करायचं आहे. 3x - 2x 1x राहतं. तर 1 लिहायची गरज नाही, आपण डायरेक्टली x असं लिहूया आणि हा -8 जशाला तसा डिवाइडेड बाय 3 इज इक्वल्स टू हा 1/4
आणि बेटा पुन्हा आपण इथे पण तेच करणार आहोत, व्हेरिएबलचे आपण ऍडिशन करणार आणि नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार. इथे तुम्ही पाहू शकता की इथे 6x आहे आणि इथे 1x आहे. तो 6x प्लस 1x 7x आणि हा -2 ॲज इट इज आणि डिवायडेड बाय 6, पुन्हा हा -3 जशाला तसा. पुन्हा बेटा इकडे देअरफॉर x -8 डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू, आता काय करायचे, हा जो 1/4 आहे या 1/4 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे. सर 1/4 ने ब्रॅकेटला कसं मल्टिप्लाय करायचं, तर बेटा या 1 ने या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचे आणि या 4 ने या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 1 2 जा 2 होतं, 1 3 जा 3 होतं. इन सिमिलर वे 1 इन ब्रॅकेट 7x -2 7x -2च राहणार, कारण की 1 ला कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय केलं तर तो नंबरच राहतो आणि हा 1 × 7x -2 आहे, तर म्हणजे इथे काय राहणार 7x -2 राहणार. नाव 4 6 जा किती होऊन जाणार, 4 6 जा 24 होऊन जाणार आणि हा -3 ॲज इट इज अँड डिवायडेड बाय 1 राहणार आहे. पुन्हा काय करायचे बघा, इकडे x -8 डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड कधी यूज करायची आहे, जेव्हा पण तुमच्याकडे दोन फ्रॅक्शन्स दिसतील आणि जेव्हा सेंटरचा साइन हा प्लस किंवा मायनस दिसेल, अशा वेळेस बेटा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता 7x -2 बाय 24 आहे आणि इथं 3/1 आहे, म्हणजे सेंटरचा साइन मायनस आहे, दोन फ्रॅक्शन्स आहेत, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड इथं अप्लाय होणार आहे. तर सर्वात आधी 7x -2 1 जा 7x -2 होऊन जाणार, मायनस नंतर बेटा टेक केअर, मायनस नंतर जर दोन साइन जर आल्या दोन नंबर जर आले तर आपल्याला ब्रॅकेट घ्यायचं आहे. पण इथे 24 3 जा म्हणजे एकच नंबर आहे, ब्रॅकेट घ्यायची काही गरज नाहीये. सो 24 3 जा किती होऊन जाणार 72 होऊन जाणार आणि डिवाइडेड बाय 24 1 जा किती होऊन जाणार 24 होऊन जाणार. चला या स्टेपला आपण इकडे सॉल्व्ह करूया. सो हियर x -8 डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू, नाउ 7x ॲज इट इज, 7x ॲज इट इज, this -2 and this -72 मायनस प्लस होणार, म्हणजे तुम्हाला दोन नंबरची ऍडिशन करायची आहे. तर -2 आणि -72 किती होऊन जाणार, -74 होऊन जाणार आणि हा डिवाइडेड बाय किती होऊन जाणार 24 होऊन जाणार. आय होप तुम्हाला सर्वांना समजत असेल. मी काय केले, -2 आणि -72 मायनस प्लस होतं बेटा, म्हणजे दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. तर -2 आणि -72 -74 होणार आणि डिवाइडेड बाय 24 जशाला तसा. पुन्हा एकदा बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशनची अजून एक मेथड आहे, म्हणजे जेव्हा सेंटरचा साइन प्लस किंवा मायनस असेल तेव्हाच क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतो का, तर नाही. जेव्हा मिडल साइन हा इक्वल टू चा असतो तेव्हा पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. पण जेव्हा मिडलचा साइन हा इक्वल टू चा साइन असणार तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन कशी करणार, या नंबरचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत आणि या नंबरचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत. पण आपण खालच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करत नसतो कधी, जेव्हा सेंटरचा साइन हा इक्वल टू चा साइन असणार. पण बेटा या स्टेपमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार नाही आहोत. का करणार नाही आहोत, कारण की बेटा आपण जर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुमचे कॅल्क्युलेशन थोडेसे इथे लेंदी होणार आणि सोल्युशन याला थोडासा वेळ लागेल. त्याऐवजी आपण काय करूया, एक स्मार्ट वर्क करूया. इकडचा जो 3 आहे आणि इकडचा जो 24 आहे आपण कॅन्सल आउट करू शकतो. तर आपण हा नंबर कॅन्सल करूया. बघा 3 1 जा 3 आणि 3 8 जा किती होऊन जाणार 24 होऊन जाणार. ओके, तर इथे किती होऊन जाणार, x -8 डिवायडेड बाय 1 इक्वल्स टू 7x -74 डिवायडेड बाय 8. तुम्ही जर बघसाल तर 24 आता सिम्प्लिफाईड झाला आणि ते 8 आलं आणि हा 3 पण इथून निघून गेलेला आहे. आता तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन नक्की करू शकता. पण बेटा जेव्हा मिडलचा साइन हा इक्वल टू चा साइन असतो ना, तेव्हा आपण फक्त मल्टिप्लिकेशन या नंबरचं या नंबरशी आणि या नंबरचं या नंबरशीच करतो, खालच्याचं मल्टिप्लिकेशन करत नसतो. नाही तर बस खालच्याचं पण मल्टिप्लिकेशन करत बसा. आता काय करायचं आपल्याला, या x -8 ला या 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग मी इथे काय लिहिणार, 8 इन ब्रॅकेट x -8 इक्वल्स टू या 1 ने याला मल्टिप्लाय करायचं 7x -74. ओके बेटा, नाउ 8 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 ने x ला पण मल्टिप्लाय करायचं आहे, 8 ने 8 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे. बरेचसे मुलं इथे काय करतात, 8 ने फक्त x लाच मल्टिप्लाय करतात, 8 ला मल्टिप्लाय करायचं विसरून जातात. अशा टाइमला बेटा तुम्हाला काळजी घ्यायची की या 8 ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 8 × x किती होऊन जाणार 8x मायनस 8 8 जा 64 इक्वल्स टू हा 7x आणि हा -74 ॲज इट इज. 8x -64 इक्वल्स टू 7x -74.
नाव आता काय करणार आहे आपण, या एक्सला इकडे शिफ्ट करणार आहोत आणि या 64 ला इकडे शिफ्ट करणार आहोत. वी आर ट्रान्सपोजिंग नंबर्स वन साइड. ओके, आपण काय करतो, व्हेरिएबल एक साइडला घेतो आणि नंबर काय करतो एक साइडला नेत आहोत. तर या 7x ला मी इकडे घेऊन जाणार, दॅट इज 8x मायनस 7x इक्वल्स टू या 64 ला तिकडे घेऊन जा, म्हणजे हा मायनस काय होऊन जाणार इकडे प्लस होऊन जाणार आणि मायनस 74 जशाला तसा. 8x मायनस 7x इट इज 1x. 1 लिहायची गरज नाही, आपण डायरेक्टली काय करूया x लिहूया. थोडासा इथं स्पेस कमी आहे, आपण या साईडला लिहूया. सो 8x मायनस 7x किती होऊन जाणार, x होऊन जाणार आणि 64 मायनस 74 म्हणजे किती राहणार इथं -10 राहणार आहे. देअरफॉर x इक्वल्स टू किती राहणार -10. आय होप तुम्हा सर्वांना हा क्वेश्चन समजला असेल. जर तुम्हाला हा क्वेश्चन जर समजला असेल तर प्लीज, किंवा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला समजला असेल तर तुमच्या सर्व मित्र असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके, अशाच टाईपचे क्वेश्चन आपण पुन्हा बघणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.